त्यामुळे माझ्या समाजात याला ते समाजात मला बसण्याचं त्यांच्यामुळे मला भाग्य मिळालं. आणि मला असं वाटतं ह्या गावात मी आली, पहिल्यांदा आली, पण असं वाटतं की मी माहेर घरी आली. तर माझं माहेर असं आहे की या माहेरातल्या लोकांनी नुसता पुतळा बसवून नुसता हार घालून ही करू नका. मला एकच म्हणायचं आहे, एक एक व्यक्ती अण्णाभाऊ झाला तर आपल्या समाजात सगळं डाळून देऊ. आणि आज सगळ्यांनी आपण मिळून मिसळून सगळ्यांनी एकजुटीनं तुमच्या बरोबर मधुकर आहेतच, पण आज सगळ्या समाजाची लोक आपल्या समाजाला कोण ओळखत नव्हतं. आज केशार वाटेगाव पर्यंत आले. मग आपल्या समाजाला का न्याय मिळणार नाही? आज वाटेगावात येऊन अण्णाभाऊच्या कुटुंबाला केशार बघते, तर तुमच्या गावात बघणार. तर माझी एकाच इच्छा आहे, मी हिता आली, मी काय अण्णाभाऊची सून म्हणून मी आलेली नाही, मी एक माहेर घराला आली. आणि मी एकटीच, मी अण्णाभाऊची सून नाही, मी अण्णाभाऊची मी एकटीच वारस नाही. तुम्ही सगळी जी आहे सा हे अण्णाभाऊंचं वारस आहे, अण्णाभाऊंचं वारस आहे म्हणून मी तुमच्यापर्यंत आलेले आहे. मी काय तुम्हाला सांगते, मग मी असं म्हणत नाही की मी अण्णाभाऊची सून आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. मला माझी एकच इच्छा आहे की ह्या गावात अण्णाभाऊ उभा करा. या लहान मुलांनी तुम्ही शिक्षण द्या, भरपूर शिकवा, आणि एक एक अण्णाभाऊ प्रत्येक गावात उभा राहायला पाहिजे. सगळ्यांनी जुटी मुठीनं आपली काम करूया. आपण सगळ्यांनी एकत्र झाल्याशिवाय आणि संघर्ष केल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही. अण्णाभाऊच्या कुटुंबाला आतापर्यंत न्याय मिळाली नाही, समाजाला काय मिळणार आहे? मी तुमच्या सोबत आहे, आणि खरं असंच आपण सगळ्यांनीच मिळून आपण कामं करूया. कधी बी तुम्ही मला हक द्या, अण्णाभाऊचं कुटुंब सगळं तुमच्या गोष्ट आहे. आज या ठिकाणी आणि 7 ऑगस्ट इचोड्यामध्ये छोटा मोठा कार्यक्रमाचं आयोजन होतं बड्डेच्या, आणि त्या कार्यक्रमाचा फोन वाटेगावाला आई साहेबांना रात्री गेला. आणि मग आई साहेबांनी पूर्ण माहिती घेतली, तेलंगणामध्ये कुठं कार्यक्रम आहे. मुकरा नगरीचं नाव अख्ख्या जगाला माहीत आहे. कारण का मुकरा नगरी एक अशी आदर्श नगरी आहे, तर या गावाला दिल्लीपासून आवड मिळालेली. आमच्या पूर्ण तेलंगणा प्रदेशामध्ये असं एकमेव आदर्श गाव आहे. आणि सचिन भाऊसाठी या गावाला येऊन गेले मागं. तर आदरणीय सुभाषराव गाडगे साहेब आपल्याला भेटले ना, घरी आम्हाला म्हटलं घेतो का, मीनाक्षी ताई त्यांचे चिरंजीव या ठिकाणी हजर आहेत. तर या पूर्ण कामामध्ये सिंहाचा वाटा द्यायचा, पिताजीचा, त्यांच्या आईचा, आणि त्यांचा पण आहे. ताई बीटेक झाले का? दादांचं बीटेक झालेलं आहे. आज सुभाष साहेबांच्या माघारी, मीनाक्षी आईच्या माघारी परत दादा सोबत आहेत आमच्या. मग आम्हाला कुठला बदल लागला. तर या नियमाप्रमाणे आई साहेब इचोड्यात आल्या. इचोड्यात आल्यानंतर मुकऱ्याचं नाव अख्ख्या जगाला माहित आहे. म्हणून इथला आदर्श समाज आहे, म्हणून आई साहेबांनी म्हणल्या मुकऱ्याला नाही माहेरला जायचं. एक वर्ष आताच बोलून गेल्या, मुकऱ्याला म्हणा नाही, माहेरला भेट देऊ आणि परत जाऊ. मग आज त्याच्या आधी थोडी चर्चा झाली होती. ताई इथं किती घर आहेत आपले? 40च घर आहेत, पण 4000च्या वरची ताकद आहे. ताकदवाद समाज आहे. म्हणून दोन्ही आपण 40 घर म्हणायचंच नाही, 10,000 घर म्हणायचं. हो बरोबर आहे. तर त्या नियमाप्रमाणे दोन्ही पुतळे, अण्णाभाऊ साठेचा बी आणि लहुजीचा पुतळा एकदाच उभा टाकत आहे, आणि इनॉग्रेशन पण एकदाच होणार आहे. आणि त्या कार्यक्रमाला तुम्ही आता म्हणल्याप्रमाणे पूर्ण अण्णाभाऊ साठेचा परिवार, सावित्रीबाई साठे सहित सचिन भाऊ साठे सोबत या कार्यक्रमाला हजर राहावं, तुम्ही या कार्यक्रमाला यावं, असं पूर्ण या मुकरा नगरीतर्फे विनंती आहे. तसेच ताई, या जे केशर साहेब आपल्या गावाला आलते ना, त्यांच्या काळामध्ये इथल्या पूर्ण दलित कुटुंबाला
3 एकर किती किती घराला दिले? 100 एकर. 30. हा? 100 एकर. 30 का? 30 कुटुंबाला ताई 30 कुटुंबाला 3 एकर जमीन केसीआर साहेबाच्या काळात इथे मिळाली. त्याचीच मेहरबानी आहे. आणि सुभाष गाडगे साहेब आणि मीनाक्षी ताई. ठामपणे सांगताय त्यांची मेहरबानी नाही, 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 लय त्यांच्यामुळे शिकवलं. मिळतं, पण त्यासनी तुम्ही पाठिंबा द्या, त्यांच्या सोबत तुम्ही राहा, त्यांच्या सोबत राहून तुम्ही काम करा, हेच मी तुम्हाला सांगते. वा वा, धन्यवाद. तर असं आहे. तर पुतळ्याच्या इनॉग्रेशनला ताई या मुकरा नगरीचं गायकवाड साहेब मुकरा नगरीचं म्हणालो बरं, तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण आहे, आपण कार्यक्रमाला यावं ही नम्र विनंती. आता वेळातला वेळ काढून रात्रीच्या फोनला मान देऊन ताई वाटेगावाहून या तेलंगणा प्रदेश इचोड्याला आल्या, मुकरा नगरीला आल्या. ताई इचोड्याला बी आल्या, मुकरा नगरीत आल्याबद्दल कष्ट लागले बरं ताई, त्याबद्दल कष्ट नाही. पूर्ण या मुकरा नगरी समाजातर्फे माझ्यातर्फे आपलं हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. मधुकर गायकवाड आहे की माझा मुलगाच आहे, त्यासनी माझा मुलगाच मी मानलाय, पण आईला ती घेऊन आल्यात का आल्यात तर मला ह्या माहेरला यायचं होतं. हो. मी म्हटलं होतं का मोठा कार्यक्रम असला, कुठली मोठी जयंती असली काय असली तरच मला जायचं नाही, मला माझ्या समाजात न्या, मला माझा समाज बघू द्या. मधून मला हितपर आणलं, मला माझ्या समाजात मला बसायला बोलायला मला समाधान त्या गोष्टीवर. आणि ती कामं जी करतात खरोखर चांगली कामं करतात. आज अण्णाभाऊच्या कुटुंबाला आणलं हितपर, आणि किती महान माणसं किती आहेत अजून त्यांच्या कुटुंबाला आणण्याची ताकद त्यांची. बरोबर. तर या ठिकाणी वेळातला वेळ काढून आमच्या छोट्याशा विनंतीला मान देऊन तुम्ही आलात, त्याबद्दल पूर्ण आमच्या नगरीतर्फे पूर्ण आमच्या समाजातर्फे ताई आपलं स्वागत. धन्यवाद. या ठिकाणी आलेल्या तुमच्या सोबत मान्यवर त्यांचं पण हार्दिक स्वागत. धन्यवाद. या ठिकाणी आता थोडा ताईचा सत्कार करा. या ना तुम्ही या. तर ऐका, या ठिकाणी या मुकरा नगरीला भेट दिल्याबद्दल अण्णाभाऊ साठेच्या सुनबाई सावित्रीबाई साठे यांनी वेळातला वेळ काढून भेट दिल्याबद्दल या मुकरा नगरीतर्फे ताईंचं स्वागत होत आहे. असं इकडे फिरा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, क्रांतीवीर साळवेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महर्षी मातंग ऋषीचा. ताई, मी गाण्यात म्हणलो ना स्वयंपाक केला छान म्हणून, ते ही विठ्ठल भाऊचं घर आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, लवजी साळवेंचा, पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, लवजी साळवेंचा, मातंग ऋषीचा. ये बर्मा ये फोटो तर काढून मधु बर्मा अण्णाभाऊ साठाचा विजय असो, मातंग ऋषीचा विजय असो. एक